सुरुवातीलाच सुंदर असं हलगीचा आवाज तुम्ही ऐकलात, तर हा व्हिडिओ स्पेशली यात्रेचा आहे. तर आमच्या कोवाडमध्ये लक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने आज गावातून लक्ष्मीची मिरवणूक होती. तरी ते सगळेजण एकमेकाच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण करत होते. जिथे बघाल तिथे सगळीकडे भंडारा दिसत होता. सगळे मस्त या मिरवणुकीत डान्स करत होते आणि सगळे गावातले एकत्र जमले होते. पै पाहुणे आणि ज्या मुली बाहेर दिल्या होत्या त्या सगळ्या एकत्र जमल्या होत्या. भरपूर सारी गर्दी झाली होती आणि या निमित्ताने सगळे पाहुणे सुद्धा भेटले. बघा इथं गावातल्या बायका आणि मुलं माणसं सगळी कशी डान्स करत आहेत मिरवणुकीत, एकदम तल्लीन होऊन गेलेले आहेत. डीजे आणि हलगी बासरीच्या तालावर सगळेजण नाचत होते. हे बघताना खूप छान वाटत होतं. जिथे बघाल तिथे भंडाऱ्याची उधळण चालू होती. या निमित्ताने खूप लोक भेटले. यावेळी सगळ्या क्लासमेटसुद्धा भेटल्या होत्या. सगळ्यांनी छान फोटो काढले. माझी एक फ्रेंडसुद्धा या मिरवणुकीत पहिल्यांदा मला भेटली होती. त्यानंतर आम्हीसुद्धा सगळ्याजणी या डान्समध्ये सामील झालो. सगळ्यांनी छान असा डान्स केला आणि मिरवणुकीत खूप सारं एन्जॉय केलं. बाजारपेठेत तर सगळ्यांनी इतका जल्लोष केला की काय सांगू. पूर्ण बाजारपेठ भरली होती. एकीकडे फटाक्यांची आतषबाजीसुद्धा चालू होती. पाठीमागे लक्ष्मीसुद्धा होती आणि अशा ह्या ह्याच्यात कोवाडकर एकदम तल्लीन होऊन नाचत होते. आणि या आहेत आमच्या गावच्या चंदा काकू. तर किती छान डान्स करत होत्या आणि आमच्याजवळ येऊन म्हणत होत्या की माझा व्हिडिओ घ्या. म्हणून त्यांचा एक व्हिडिओ घेतला आहे. तर हा डान्स शेवटपर्यंत बघा. आणि रात्री दिसणारं हे लक्ष्मीचं डोळे दिपवणारं रूप. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी पूजा वगैरे आवरून लक्ष्मीला मंदिरात स्थानापन करण्यात आलं. विराजमान झाली लक्ष्मी आपल्या मंदिरात, हक्काच्या ठिकाणी. किती वर्ष झाली होती गावात मंदिरच नव्हतं. सुतार काका होते, त्यांच्याच घरी लक्ष्मी होती. तर आज मोठ्या गर्दीने आणि सगळ्यांच्या सोबतीने लक्ष्मीला तिच्या जागी स्थानापन करण्यात आलं. सगळ्या ब्राह्मणांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर आज सगळ्या गावातील मुली करून बाहेर दिलेल्या किंवा गावातच दिलेल्या त्यांनी देवीची ओटी भरायचा कार्यक्रम आज ठेवला होता. आणि बाहेर बघा किती सुंदर अशी पूजा मांडली होती. एकदम मन दिपवणारी अशी ही पूजा होती. घरी आले पाहुणे आले होते तर त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. त्यानंतर आम्ही सगळे गेलो होतो जेवायसाठी. महाप्रसादसुद्धा याच दिवशी होता. हे आहे आमच्या गावातील राम मंदिर. तर राम मंदिराच्या परिसरातच महाप्रसाद होता. तर आलोच आहोत म्हणून राम मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे. इथे भेटल्या होत्या माझ्या बहिणीच्या सगळ्या मैत्रिणी. मॅचिंग कपडे केले होते यांनी. अजून एकटी मिसिंग आहे. त्यानंतर बाहेर असं पंक्ती बसल्या होत्या आणि महाप्रसादाला सुरुवात झाली होती. महाप्रसाद घेतला. हे बघा आमचं गँग. त्यानंतर घरी माझी बहीण आली होती. कार्यक्रम संपला पण त्याच दिवशी दुपारनंतर भरपूर असा पाऊस येत होता. सायंकाळी मम्मीने देवासमोर दिवाबत्ती केली आणि आज मदर्स डे स्पेशल मम्मीसाठी मी खास मेनू बनवत होते. आमरसपुरीचा बेत होता आणि पहिल्यांदा तर आमरस बनवून घेतला. त्याच्यासोबतच बनवली होती आज पनीरची भाजी. सगळं काही आज मम्मीच्या आवडीचं होतं कारण स्पेशल मदर्स डे होता. त्यानंतर वरणसुद्धा बनवलं होतं आणि एक साईडला पुऱ्या बनवायला घेतल्या. तेवढ्यात मम्मी आली आणि काय म्हणते बघा. आणि सगळ्यांनी बसून जेवण केलं. तर असा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. थँक्यू.